अचानक एके दिवशी आपल्याला समजतं की आपली 25th अॅनिव्हर्सरी जवळ आली आहे, 10th अॅनिव्हर्सरी जवळ आली आहे, कॉलेजचं गेट टुगेदर आहे किंवा जवळचं लग्न जवळ आलेलं आहे आणि मग आपली शोधाशोध होते वजन कमी करण्यासाठीच्या एका झटपट मार्गाची, आणि तो झटपट मार्ग बऱ्याचदा जिम हा असतो. तर नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी आज विषय घेऊन आली आहे जिम बद्दलचा, की जिम ही रेप्युटेड आहे का, तिथे प्रशिक्षित ट्रेनर आहेत का जे तुम्हाला पर्सनली अटेन्शन देऊ शकतील. ही वेळेस वजन उचलताना वार्मअप न करताच ओव्हर एक्सरसाइजेस केल्या जातात. काही वेळेस ट्रेनर हे पर्टिक्युलर मसल्सवर फोकस करतात, त्यामुळे मसल इम्बॅलन्स होऊन लॉंग टर्ममध्ये ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्स येतात. तसेच न्यूट्रिशनल गायडन्स काही वेळेस चुकीचे मिळून मेटाबॉलिझम डिस्टर्ब होऊन लॉंग टर्ममध्ये IBS सारखे, इरिटेबल बाउल सिंड्रोम सारखे आजार हे होतात. माहीत नसलेले की हार्ट डिसीज आहे, डायबिटीस आहे किंवा डिटेक्ट झालेलं नसतं, आणि अशा वेळेस आपण जेव्हा जिम ही व्यवस्थित ठिकाणी नाही तेव्हा हे आजार खूप वर्षां होऊन बाहेर येऊ शकतात. जे इक्विपमेंट्स आहे तिथे ते कसे वापरायचे त्याची पुरेपूर माहिती घेऊन ते वापरले गेले पाहिजे. सेफ्टी मेजर्स माहिती पाहिजे, मगच ते वापरले पाहिजे. हा सगळा प्रकार इथे सांगण्याचं एक महत्त्वाचं कारण की अलीकडे एक 30 वर्षीय स्त्री युटेराईन प्रोलॅप्स म्हणजे गर्भाशय त्याच्या जागेवरून सरकण्यासारखी आजार घेऊन आली होती, आणि त्याचा हिस्ट्रीमध्ये सापडलं की एक अलीकडे एक जिम लावली होती आणि त्याच्यानंतर हा प्रकार सर्व घडलेला आहे. पण ही जिम शोधत असाल तर ह्या गोष्टींची तिथे नक्की काळजी घ्या.